तर राज्यभरामध्ये महापालिका निवडणुकांचा महासंग्राम आता सुरू झालाय। नागपूरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आता मैदानात आहे। नागपूर विधान परिषद शिक्षक आमदार निवडणुकीच्या पालिकेच्या निवडणुकीआधी शिवसेना भाजप आमने सामने उभे ठाकलेत। भाजपचे विद्यमान आमदार नागो जाणार आहेत आणि सेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव नागो जाणार विरुद्ध प्रकाश जाधव यांच्यात उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागपूरमध्ये पालिका निवडणुकीच्या आधीच भाजप शिवसेना स्वतंत्र लढण्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती होण्याची चिन्ह मात्र पाहायला मिळत आहे। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून। ते थेट नागपूरवरून आहेत। तुषार, नेमकं चित्र काय आहे नागपूरमधलं? भाजप आणि शिवसेना आता आमने सामने उभे ठाकलेत। निश्चित अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। एकीकडे मुंबई असो ठाणे असो या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीसाठी बोलणी करत आहे। असं असताना दुसरीकडे मात्र नागपूरमध्ये जे विधान परिषदेची निवडणूक होत आहे शिक्षक आमदारांसाठी, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टीची थेट लढत पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे जे माजी खासदार प्रकाश जाधव यांची उमेदवारी घोषित केल्यामुळे कुठेतरी जे विद्यमान आमदार नागो जाणार भारतीय जनता पार्टीचे त्यांची आता त्यांचा विजय कुठेतरी अडचणीमध्ये आलेला आहे। कारण की ज्या प्रकारे महानगरपालिकेच्या इतर जागेसाठी बोलणी सुरू असताना नागपूरमध्ये हे राजकीय वातावरण गरम झाल्यामुळे राजकीय विश्लेषक देखील तर्कवितर्क काढत आहे। कारण की या निवडणुकीमध्ये नागो जाणार यांचा विजय निश्चित मानला जात आहे। भारतीय जनता पार्टीचे ते विद्यमान आमदार देखील असं असताना शिवसेनेने रणांगणामध्ये माजी खासदार यांना उमेदवारी दिली, त्यामुळे कुठेतरी आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधली जी टक्कर आहे ते पाहायला मिळणार आहे। यामध्ये नेमका विजय कोणाचा होईल हा नंतरचा प्रश्न असला तरी दोन पक्ष अजूनही युतीसाठी एकीकडे बोलणी सुरू असताना दुसरीकडे मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यातच व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। बरोबर तुषार, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। तर मुंबईमध्ये भाजप शिवसेनेमध्ये युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता असताना नागपूरमध्ये मात्र भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले। त्यामुळे नागपूरमध्ये पालिका निवडणुकीच्या आधीच भाजप शिवसेना स्वतंत्र लढण्याचं चित्र पाहायला मिळते, तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती भाजप शिवसेनेमध्ये होण्याची चिन्ह असताना नागपूरमध्ये मात्र शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले।